देशभरात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडतोय। मात्र तिथे सुरतमध्ये काहीतरी वेगळ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत। राज्यांमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय। 60 टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला। अजून 6 टप्पे बाकी आहेत। मात्र मतदानाआधीच भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत पहिला विजय मिळाल्याचं स्पष्ट झालंय। सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे एकही मत न मिळवता विजयी ठरलेत। पण हे कसं शक्य झालं? नेमकं सुरतमध्ये असं काय घडलं हे आपण आज पाहूयात। गुजरातमध्ये तिसऱ्या टप्प्यात अर्थात 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे। त्यासाठी 22 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुकेश दलाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेस वगळता त्यांच्या समोरच्या इतर सर्व विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार अशी चर्चा होती। मुकेश दलाल यांच्या विरोधात काँग्रेसकडून निलेश कुंभाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र त्यांच्या अर्जामध्ये प्रस्तावक म्हणून देण्यात आलेल्या 3 नावांमध्ये गडबड असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। त्यानुसार निवडणूक अधिकारी सौरभ पारधी यांनी अर्जाची छाननी करून संबंधित व्यक्तींना सादर करण्याचे निर्देश निलेश यांना दिले होते। मात्र त्यांना एकाही व्यक्तीला सादर करता आले नाही। त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करत असल्याचा निर्वाळा सौरभ पारधी यांनी दिला। तसंच कुंभाणी यांच्याप्रमाणेच काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला। कुंभाणी आणि पडसाल यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले कारण प्रथमदर्शनी त्यांच्या अर्जांवर असलेल्या प्रस्तावकांच्या सह्या या खोट्या आढळून आल्या होत्या। तर कुंभाणी यांच्या अर्जावरील सह्या त्यांच्या निकटवर्तीयांच्याच आहेत असंही सौरभ पारधी यांनी त्यांच्या आदेशपत्रात नमूद केलंय। त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षही या मतदारसंघाच्या निवडणुकीतून बाहेर पडलाय आणि मुकेश दलाल यांचा एकही मत न मिळवता विजय झालाय। दरम्यान या प्रकरणी आता काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे। कुंभाणी यांच्या अर्जावर सह्या केलेल्या 3 व्यक्तींचं अपहरण करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय। तसंच राहुल गांधी यांनीही हुकुमशाहीचा खरा चेहरा पुन्हा समोर आल्याची संतप्त प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे। तर सुरतची निवडणूक स्थगित करण्याची मागणी काँग्रेस नेते तथा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे। दरम्यान सुरतमधील ह्या संपूर्ण प्रकरणी आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, कोर्टात ह्याचा निकाल काय लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।